शुभप्रभात सगळ्यांना. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. सकाळी उठून बाहेर आल्यानंतर समोर मला गवती चहा दिसला, तर म्हटलं की चला रोज आलं घालून चहा करतोच, आज छान असं गवती चहा घालून चहा करूयात. नेहमी रोज प्लेन चहा पिण्याची सवय मोडली आहे. चहामध्ये काही ना काही लागतं. आलं तर नेहमी असतंच, घरामध्ये आणून ठेवलेलं असतंच मी, कारण प्लेन चहा नको वाटतो, ती सवय मोडली आहे. त्यामुळे चहामध्ये काही म्हणजे आलं असतंच. आणि गवती चहा कधी असेल तर गवती चहा असतो. मला गवती चहा पण खूप आवडतो, त्यामुळे दारामध्ये मी गवती चहाचं रोप लावलेलं होतं, पण त्याला वाढ होत नव्हती. आणि आत्ता सध्या त्या चांगलीशी वाढ व्हायला लागली, म्हणून म्हटलं की चला गवती चहा चांगला वाढला आहे तर गवती चहाचा चहा करूया, आणि तोसुद्धा गूळ घालून. पप्पांना काल गूळ घालून चहा हवा होता, पण मीच विसरले. नेहमीप्रमाणे साखर घातली, त्यामध्ये गूळ घालायचं विसरले, म्हणून म्हटलं की आता गुळाचा चहा करूयात, छान असा गवती चहा घालून. नाश्त्याला जास्त करून पोहेच असतात, कारण पोहे सगळेजण खातात आमच्या घरामध्ये. उपीट जे केलं ना की कोणाला नको असतं, कोणाला हवं असतं, श्रीला तर नकोच असतं, त्यामुळे मग प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. त्यामुळे मग जे सगळेजण खातात तेच मग जास्त करून बनतं, त्यामुळे पोहे जास्त करून सर्रास बनतात. त्यामुळे म्हटलं की आज उपीट करूयात. भरपूर दिवस झालं उपीट केलं नव्हतं, सारखे पोहे असतात. त्यामुळे चपाती झाल्यानंतर मी तव्यामध्येच रवा भाजून घेतला, आणि सगळा असा किचनवरती रवा थोडा सांडलेला आहे भाजताना. किचनवर जास्त भांड्याचा पसारा न होऊ देणे असं मी जास्त करून बघते जेवण करत असताना. त्यामुळे मग तवा तर रिकामच होता चपाती केल्यानंतर, त्यामुळे त्यातच रवा भाजून घेतला आणि सगळा रवा असा किचनवर सांडला आहे. चहा घेतला, नाश्ता वगैरे केला, आणि दारामध्ये तोच बाळूमामासारखेच दिसणारे बाबा आले होते. अगदी पहिराव सगळा सेम बाळूमामांसारखा, जणू बाळूमामाच आलेत. आणि त्यांना मी दक्षिणा दिली, त्यांनी भंडारा दिला लावायला मला, आणि पप्पांनीसुद्धा भंडारा लावायला दिला. आमच्याकडे 2 गादी आहेत, एक बेडवरती असते आणि एक अशी सेपरेट गादी गुंडळून ठेवतो बाजूला. ती झोपताना खाली अशी अंथरतो, आणि मग तीच गादी खूप फाटली होती आणि त्यातला कापूससुद्धा बाहेर निघला होता, तर ती रिपेरिंगला दिली होती 2-3 दिवसापूर्वी, आणि ते रिपेरिंग झाली होती. तर श्रीचे पप्पा ती गादी घेऊन आले होते. आणि हे गादीला वरती कवर कापड जे आहे ते प्रेमच्या आवडीचं आहे. त्याला ग्रीन कलर खूप आवडतं, त्यामुळे त्यांनी ग्रीन कलरचंच कापड सांगितलं होतं लावायला गादीला, तर त्याच्या आवडीचं हे कापड लावून घेतलं होतं. आणि पप्पा आले की असं त्यांना बसवत नाही शांत, काही ना काही काम शोधत असतात, हे करायचं ते करायचं. माझी सगळी रिपेरिंगची वगैरे काय कामं असेल ते सगळे करून देतात, त्यांना सांगावं पण लागत नाही, दिसलं की करतात. आणि त्यांना रिकाम बसायला होत नाही, त्यामुळे ते शोधत असं काय करायचं आहे काय नाही. तर आतलं ट्यूबलाईटचं जे आहे तर त्या क्लिप्स निघल्या होत्या, तर तेच लावून देत होते. आणि मी इथं त्यांचं ते चालू होतं तिकडे, आणि मी इथे माझं टॉप आहे दिवाळीमध्ये घेतलेला, तर तोच हे करत होते, फिटिंग करत होते. तोवर त्यांनी ते करून झाल्यानंतर मुलांचा मधला जे मध्ये झोपाळा बांधला होता, त्याची दोरी तुटली होती, आणि ती बाबा आल्यानंतर करून देतील म्हणून ती तशीच पडली होती. आणि मुलं वाट बघत होती की बाबा कधी येतील आणि बाबा हे लावून देतील. तर त्यांना ते सांगत होते की दोरी तुटली आहे आणि बांधून द्या, म्हणून ते वर माळ्यातून बांधून देत होते. तोवर पार्सल एक आलं होतं. मोबाईल नवीन मागवला होता श्रीच्या पप्पांनी. त्यांचा मोबाईल भरपूर महिने झाले त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, तुटला होता, त्यामुळे मग तो मागवला होता. आणि या दोघांचं नेहमीसारखं भांडण चालू होतं की मी उघडणार म्हणून. तू आतला फोन काढ, तू बॉक्समधून, त्याने पॅकेट कापलं, तू फोन काढ. हे त्याला दे प्रेम, तू पॅकेट कापडलं असं करत रे प्रेम, लहान आहे ना तो. मला आठवतंय पप्पा गेले का? अरे कात्री नको, मी पुढे कात्री करतो. गडबड ब्लॅक आहे का? दाखव, प्रीमियम बघू, छान आहे रे, दाखव. कवर
चार्जिंग कुठं आहे? बॉक्स ना दोन आहे ये नाही मस्त आहे ए पप्पा तर त्याला पुढे ना यो पण तसंच आहे चार्जर नाही खोटं नको बोलू अरे तो मोठा बॉक्स नाही तो बंद झालं ते भेटायचं. आमच्या पण फोनला आज गुरुवार आहे त्यामुळे पप्पांना खीर जास्त आवडते म्हणून म्हटलं की खीर करूयात. खीर केली आणि वाटाणा फ्लावरची भाजी केली होती. तेल संपलं होतं आणि ईशेच्या पप्पांना मी तेल आणायला सांगितलेलं आणि त्याच्यासोबत हे छान असं काचेचा बाऊल मिळाला होता. खूप छान होता बाऊल, मला खूप आवडला. आणि कापले सेम सेम आणि अवी उडत्या पण उडत्या जाऊ तिथं तिथं बघ की तिथं खूप दिवसापासून टी व्ही भिंतीला अडकवायचा होता पण ड्रिल मशीन नव्हतं त्यामुळे अडकवला नव्हता. पप्पा आता येताना ड्रिल मशीन घेऊन आले होते तर त्यामुळे सगळं असं म्हणजे कुठे कुठे कामं राहिलेले आहेत तर ते ड्रिल मशीनने सगळं करून घेत होते. आणि टी व्ही पण म्हणाले की अडकून देतो. आज निघणार पप्पा गावी जायला त्यामुळे मग जायच्या आधी मी हे करून घेतो त्यामुळे मग तेच चालू होतं करायचं. बसला नाही व्यवस्थित मागं डबल का टाकणार होय सपोर्ट हवे मग ते हे असले हा होईल असणार ते लावायचं कसं चिटकवायचं आहे काय तो जायचं ना की मध्ये एक हां सेंटर मध्ये आवडतंय खाली घाल लावा खाली लेवल आता आता लेवल आता झालं फिक्स. हा पंखा पण चेंज करून दिला म्हणजे आतला बाहेर आणि बाहेरचा आत, कारण बाहेर जुना पंखा होता लावलेला आणि आतमध्ये नवीन पंखा लावलेला. तर मी म्हणत होते भरपूर दिवसापासून की बाहेर नवीन असला पाहिजे आणि आतमध्ये जुना असला पाहिजे तर मग त्यांनी ते चेंज करून दिलं. आणि पंखा पण खूप घाण झाले होते तर ते सुद्धा पुसायचे होते म्हणून म्हटलं की चला आज त्या निमित्ताने साफसफाई पण होऊन जाईल. पंखा पुसताना सगळी धूळ मांडणीवरती आली होती त्यामुळे म्हटलं की हे पण पुसून घेऊया हातासरशी हे पण काम होऊन जाईल तर ते पण पुसून घेतलं. तोवर पप्पाने बाहेर रद्दी भरपूर साठलेली पेपरची तर ती बांधायला घेतली आणि मग बाकीच आता टी व्ही तिथला जो आहे कोपऱ्यातला लादीवर फरशीवरचा तर तो टी व्ही त्या भिंतीला अडकवला त्यामुळे ती जागा रिकामी झाली. तिथं सगळा पसारा काढायचा होता आणि टेबल पण आता टेबलची जागासुद्धा बदलणार होती कारण खुर्च्या टी व्हीच्या खाली खुर्च्या ठेवल्या तर उठता बसता कोणाच्या डोक्याला टी व्ही लागू शकतो त्यामुळे त्या खुर्च्या तिकडे ठेवायच्या होत्या आणि टेबल इकडे ठेवायचा होता त्यामुळे ते सगळं मी करत होते. तर आता कुठलं सामान कुठे ठेवायचं याचा विचार चालू होता. मुलांचा खेळण्याचा बॉक्स जो आहे तर तो कुठे ठेवायचा टेबल कुठे ठेवायचं सगळं असं कन्फ्युजन होत होतं. मुलांचा खेळण्याचा बॉक्स मी म्हणत होते कोपऱ्यात ठेवायचं पप्पा म्हणत होते कोपऱ्यात नको कोपऱ्यात टेबल ढकलून ठेवूयात तर काय करायचं हेच कळत नव्हतं. तर त्यामुळे सगळं कन्फ्युजन होतं की कुठे काय ठेवायचं आणि कुठे काय ठेवायचं. पप्पा म्हणाले की कोपऱ्यात टेबल असू देत आणि बॉक्स जो आहे तर तो बाहेर असू देत म्हणजे मुलांना खेळणी वगैरे घ्यायला बरं पडतं. तर हे आता असं तात्पुरतं ठेवून घेतलं. आता बघू मनात परत काय आलं तर मग पुन्हा चेंज होईल. तात्पुरतं तर आता असं लावून घेतलं. आता सरशी खुर्च्या वगैरे त्या आपण साफ करून घेतल्या. पप्पा आज दुपारी गावी जाण्यासाठी निघणार होते कारण आमच्या गावची यात्रा आहे आणि त्यासाठीच ते मुंबईहून आले होते आणि इथे राहून मग एक यात्रेच्या 2-3 दिवस आधी जाण्यासाठी म्हणून आज पप्पा निघणार आहेत गावी जाण्यासाठी. मग दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं तर म्हटलं की त्यांना फिश आवडते आणि माझ्या निमित्तानंच त्यांना फिश खायला मिळते कारण बाकी घरामध्ये कोणीही फिश खात नाही त्यामुळे कोणी आणतच नाही. पप्पा आणि मीच दोघंच आम्ही खातो त्यामुळे मी तिकडे माहेरी गेले की तेव्हाच फक्त फिश घेतात पप्पा माझ्या निमित्ताने आणि म्हणून म्हटलं की पप्पांना फिश आवडत तर फिश आणूयात म्हणून फिश आणली होती. आणि बाकी उशीर पण झाला होता सकाळी बाहेर गेले होते मी त्यामुळे बाकीचं कामंसुद्धा आवरायला वेळ झाला आणि कपडेसुद्धा भरपूर होती त्यामुळे
दुपारचा 1 वाजला म्हणून बाकी काही फ्राय वगैरे करत बसलेलं नाही. म्हटलं की फक्त करी एकच पटकन करूयात म्हणून करी केली. आणि फिश करी आणि कालची थोडीशी वाटाणा आणि फ्लावरची भाजी होती शिल्लक. आणि मामी जेवण करून घेतलं आणि पप्पा लगेच जायला निघाले. तिकडे तरी टोल नाही केला पुढे सावरा केला त्या बांधील ती किती वाजता येतं तिथं सांगू शकत नाही. टायमिंग त्या गाडीचं मला सांगू शकत नाही. गाडी सुटायची टायमिंग सांगू शकत ना. गाडीचा टायमिंग सांगू शकत नाही त्या गाड्या. फोन करा. फोन घेतला का? चार्जर घेतला? जरा हे बघ नाही ते हे कर मला परती काढून दे खरं का ते दोन बार बाहेर करून असं केलं ती. होय. फोन करा पोचल्यावर. गाडी मिळाल्यावर पण करा.